शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कॅश बॉम्ब जो आहे तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर टाकलेला पाहायला मिळाला आणि ज्यांचा चेहरा यामध्ये दिसतोय ते आमदार महेंद्र दळवे आपल्यासोबत आहे. अशा पद्धतीने हा सगळा व्हिडिओ तुमच्याकडे आला. तुम्हाला बघून पहिली प्रतिक्रिया काय सांगणार आहे? कारण का हा व्हिडिओमध्ये शेवट तुम्ही दिसताय तो व्हिडिओ कॉल सुरू आहे असं दिसतंय. आता आपण पहिलं एआयच्या माध्यमातून कसे व्हिडिओ बनवले जातात. आता मॉक करून केलेला तो आपला व्हिडिओ दिसतोय आणि मी सांगितलं बघा यात सत्याचा अंशतः जरी असेल तरी मी पदत्याग करायला तयार आहे. पण शिंदे गटाला किंवा आम्हा सगळ्यांना बदनाम करण्याचं काम उबाटा गटाकडनं वारंवार होतंय. अधिवेशन काळामध्ये नेहमीच हे प्रकार होत असतात. पण म्हणून मी मला सांगितलं की याच्या मागचा कर्ता धनी रायगडवासीचा एक बडा नेता आहे आणि ते नागपूरमध्ये गेला मी त्याचं नक्की भाष्य करेन त्या संदर्भातलं. पण अशा पद्धतीने आरोप करून बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. अंबादास दानवेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे, ब्लॅकमेलर नेता आहे. विरोधी पक्ष नेता असं आपल्या पक्षाची भूमिका मांडता आली नाही आहे. कुठला प्रश्न महाराष्ट्रामध्ये नीटचं मांडता आला नाही आहे. पक्षाला न्याय देता आला नाही आहे आणि आज पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही आहे. अशी अवस्था असताना अशा पद्धतीने लोकांसमोर येऊन एखादी भूमिका मांडणं आणि बदनाम करणं हे काय ठीक नाही आहे. मी नागपूरमध्ये गेल्यावर याच्यामध्ये पर्दाफाश नक्की करणार. तुम्ही त्यांच्या विरोधात अपनुषाचा दावा दाखल करणार असं देखील सांगितलेलं आहे. नेमकं काय या सगळ्याबाबत तुम्ही पावले उचलले? नाही, मी माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन जे आता व्हिडिओ व्हायरल केलेत या संदर्भातला मानहानीचा दावा तर नक्की दाखल करणार. पण उद्या गेल्यावरती मी विधिमंडळाच्या पटलावर माझं मत मी मांडणार आहे. जे का आत्ता त्यांनी चुकीच्या माध्यमातून लोकांसमोर व्हिडिओ व्हायरल केलेत त्या संदर्भात आमची जी बदनामी झाली त्या संदर्भात विधिमंडळ पटलावरती मी नक्की हा विषय मांडणार. मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, आमचे नेते असतील, यांच्यासमोर जे काय ते घडले ते मी नक्की सांगणार. दानवे म्हणतायत की मी ट्विट करताना नावच घेतलं नाही कुठल्या आमदारांचं. ते कोण आहेत ते तुम्हीच ओळखा, मुख्यमंत्र्यांनीच ओळखा, उपमुख्यमंत्र्यांनी ओळखाव, ते कोण आहे तुमचं नावच घेतले नव्हतं. दानवेकडे कुठल्या प्रश्नाचं नीटचं उत्तर नसतं. अर्धवट प्रश्न विचारून महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करणं त्यांचं काम आहे. आत्तापर्यंत पूर्ण इतिहास बघितलात तर कुठलाही प्रश्न नीटचा विचारा नाही किंवा नीटचं उत्तर पण त्यांनी घेतलेलं नाही आहे. पण आत्ता झालेल्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या काही आरोप प्रत्यारोप झाले किंवा आत्ता एकंदर महाराष्ट्रामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झालेत त्या संदर्भात कदाचित भाषणामध्ये आम्ही काही वक्तव्य केलं असेल आणि त्यातून रागापोटी त्यागापोटी यांना दिलेली सुपारी आहे असं मी नक्की सांगतो. आणि म्हणून नागपूरला गेल्यावरती या संदर्भातलं मी भाषण नक्की करेन. तो व्हिडिओ जर मॉर्फ असेल, चुकीच्या पद्धतीने असेल तर तुम्ही पोलिसात जावं, पोलिसांनी चौकशी माझी करायला यावी असं अंबादास दानवे म्हणतात की चौकशीला पोलीस माझ्याकडे आले तर त्यांना जे काय उत्तर द्यायचं ते मी देतो. त्यांचं चॅलेंज मी स्वीकारतो. मी तक्रार पोलीस स्टेशनला नक्की करणार आणि याची चौकशी करून जे सत्य आहे ते बाहेर लोकांसमोर येऊ दे ना. सुनील तटकरेंचं सगळं नाव जे आहे ते सातत्याने आता या सगळ्यामध्ये घेतलं जात आहे. तुम्ही देखील नाव त्यांचं घेत नाहीये, तुमचा रोख त्यांच्याकडेच आहे. महायुतीमध्ये असताना असं सगळ्या गोष्टी का घडतायत? नाही, असं आहे काही लोकांचं जे चुकीची कृत्य आहेत ते आम्ही जर उघड सत्य लोकांसमोर मांडले आणि त्याचा त्याग राग म्हणून त्यांनी जर अशा पद्धतीने सुपात देत असेल ते काही शोभनीय नाही आहे. उभा महाराष्ट्र देश बघतो त्यांच्यावर देखील खूप मोठे आरोप झालेले आहेत. अजूनही ते बाकी आहेत ना, अजून जखमा त्या ओळ्याच आहेत, अजून त्या माटलेल्या नाही आहेत. आणि मग कधी त्याच्यावर भाष्य केलं असेल आणि त्यातून जर त्यांनी असा प्रकार केला असेल तर त्याला नागपूरला गेल्यावर मी उत्तर चोख देणार. तुम्ही या सगळ्याबाबत तक्रार करणार? कारण का त्यांच्या नेत्यांची सुद्धा भेट घेणार का तुम्ही? कारण का तुमच्या नेत्यांची तर तुम्ही भेट घेणारच आहात. तुमचं म्हणणं जर तटकरे असे करतायत तर मग त्यांचे वरिष्ठ नेते असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील हे सगळं तुम्ही सांगणार महायुतीमध्ये असताना हे सगळं घडतंय? त्यांच्या नेत्यांना या संदर्भातली रायगडची राजकीय वस्तुस्थिती नक्की माहिती आहे. कारण पालकमंत्र्यापासून वाद आतापर्यंत वर्षभर मिटलेला नाही आहे. हे तर आरोप प्रत्यारोप होत राहतात. पण अशा पद्धतीचा गंभीर आरोप एखाद्या बदनामीकार करणं हे काय वरिष्ठ नेत्याला शोभनीय नक्की नाही आहे. तुम्ही चुकीचे कृत्य करून लोकांसमोर बदनाम झालेले आहात, आम्हाला तरी करू नका अशा पद्धतीचं ते एकंदरीत स्वरूप आहे. आणि म्हणून अंबादास दानवे दिलेली सुपारी आहे ती सुपारीचं नाव मी नक्की सांगणार आहे नागपूरमध्ये गेल्यावरती. नागपूरमध्ये जाऊन अजित पवारांना भेटणार तुम्ही, हे सगळ्या गोष्टी सांगणार? नाही, काही संबंध नाही. मी माझ्या नेत्यांना भेटणार, त्यांना भेटण्याचा काही संबंध मला येत नाही. ते म्हणतायत की हे सगळं जे काही घडतंय ते तुमच्या जवळच्या लोकांनीच दिलेलं आहे. तुमच्या जवळचेच लोक जे आहेत त्यांच्याकडून हा सगळा डाटा जो आहे, असे व्हिडिओ जे आहेत ते मिळालेत. असं असेल तर त्या लोकांना उघड केलं पाहिजे ना. जे आता व्हिडिओ तुम्ही याच्या माध्यमातून कट करून सांगताय ते ओपन करायला पाहिजे, तो चेहरा दाखवला पाहिजे. तिथे मी आहे तो माझा फोटो कुठून तरी लावून हे करायचं असं ठीक नाही आहे. जर सत्य व्हिडिओ असेल तुम्ही मांडणारच पटलावरती. अशा पद्धतीने अधिवेशनाच्या काळामध्येच हा व्हिडिओ येणं आणि त्यानंतर टीका टिप्पणी होणं हे सगळं अधिवेशनासाठी करून ठेवलं होतं, प्लॅनिंग करून ठेवलं होतं. अर्थातच अधिवेशनामध्ये विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही आहे. अशा पद्धतीने सत्तारूढ आमदाराच्या पक्षाला किंवा नेत्यांना बदनाम करणं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि त्यातलाच हा तो भाग असं मला वाटतं. तुम्ही नागपूरमध्ये कधी पोहोचताय, कधी जाऊन भेट घेताय तुम्ही उपमुख्यमंत्री? रात्री पोहोचेन, सकाळी जाऊन मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, आमच्या नेते शिंदे साहेबांची भेट घेईन आणि विधिमंडळात मी सकाळी माझं भाष्यही करेन. नक्कीच.
तर हे होते आमदार महेंद्र दळवी. उद्या सकाळी नागपूरमध्ये जाऊन विधिमंडळाच्या पटलावरती या सगळ्या बाबतचा खुलासा करेल अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. भिवंडी जो है मेजर ट्रांजिट पॉइंट बन गया है ड्रग्स के और ये जो गुटखा के ट्रांसपोर्ट के लिए. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री जी यहाँ पर है. मुख्यमंत्री जी, भिवंडी के अंदर गुटखा गाड़ी को पकड़कर चोरी करने के एफआईआर हो रहे. गुजरात से जो गुटखा आ रहा है ना, वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है. पोगांव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था, उस पर भी कार्रवाई नहीं हुई. भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट. उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है, गोडाउन है. मेरे क्षेत्र में पोगांव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी, लेकिन आज बेल पे लोग घूम रहे हैं. आप जब तक ये ट्रांसपोर्ट के नेटवर्क को डिस्ट्रॉय नहीं करेंगे, ये सारे प्रश्न आते रहेंगे. अध्यक्ष महोदय, मैं उम्मीद करता हूं कि एक टास्क फोर्स भिवंडी के अंदर ये नेटवर्क को डिस्ट्रॉय करने के लिए मुख्यमंत्री जी अनाउंस करेंगे. धन्यवाद. नाही, रईसभाईंनी जे सांगितलं हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते. यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय. एमसीओसीए खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय. आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल. आज नायगाव येथे एक पाणी परिषद